एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी अंबरनाथ पश्चिमेला सुरू असलेल्या क्रीडा संकुल, सर्कस मैदानातील नाट्यगृह व शिलाहारकालीन शिवमंदिराच्या परिसरात सुशोभीकरणाची कामाची पाहणी केली। यावेळी क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामावरून संबंधित तंत्रदाराचे हकालपट्टी करण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिले व क्रीडा संकुल नव्या पद्धतीने बनवण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। अंबरनाथ शहराचा कायापालट करण्यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पाचे काम सुरू असल्या कारणामुळे कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभे राहिलेले हे प्रकल्प येत्या काळात अंबरनाथ शहराची शोभा वाढवणार आहे। मात्र काही कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे काही प्रकल्प रखडले असल्याचे खासदारांनी सांगितले। शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची तारीख देखील लवकर घेणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले। आज अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि त्याचबरोबर चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली। आपण तिथे उभा आहात, हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत। हा 8-9 एकरचा परिसर, आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे त्या अगोदर नदी होती, कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम, नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय। तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो, त्याची आज पाहणी केली। त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम, जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता 90% पूर्ण होत आलेलं आहे। त्याचबरोबर एक भक्त निवास, त्याचं बांधकाम सुरू आहे। एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे। मी यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यूडी मिनिस्टर होते, नगर विकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री, त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्यांचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं। मोठा निधी त्यांनी दिला, त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतोय। अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारूपाला येतो। अगोदर लोकांना कळत नव्हतं की कसं इकडचा परिसर होणार आहे, पण आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापालट झालेला आहे। जसं काशी आहे, काशी कॉरिडॉर, त्या काशीच्या कॉरिडॉरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडॉर बनवतोय। त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल, भव्य एक भगवान शिवशंकराची मूर्ती असेल, एक्झिबिशन सेंटर्स असेल, इकडचा इतिहास सांगण्यासाठी ऑडिटोरियम असेल, ऑडिओ व्हिज्युअल शो असतील। त्याचबरोबर ह्या शहरासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली। त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी तिथे सांगितलेले आहेत की आपल्या या अंबरनाथमध्ये जागा तशा, म्हणजे पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या, तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय। तर त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच आपण करू शकतो। त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत। त्याचबरोबर एका शाळेचा आम्ही पाहणी केली, मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यगृह हे देखील 1 मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर कलाकार आहेत, ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यगृह अंबरनाथला मिळाला पाहिजे। ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे। ते नाट्यगृह 1 मे रोजी जे आहे, मला वाटतं त्याचं उद्घाटन होईल, लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल। अशा अनेक इमारतींचं कामांचं पाहणी जे आहे ते आम्ही केलेलं आहे। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय। त्याला सांगितलं त्याला नोटीस बजावा लवकरात लवकर, कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नये, कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे। आणि त्याच्यामध्ये कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे जो काम फास्ट करेल। हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय, किती फास्ट काम चालू आहे, या ठिकाणी STPचं काम देखील सुरू आहे। तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही, कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत। म्हणून कुठलीही कामं जे असतील ते रेकॉर्ड टाइममध्ये पूर्ण झाली पाहिजे, हे आमचा मोटिव्ह आहे। शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या जागी आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये। तर लवकरात लवकर आमच्या सगळ्या कमिटीशी बोलून
हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल ह्या वेळेस किती तारखेला घ्यायचा तो आता तुम्ही ठरवू, पण नक्कीच यावर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जसं दरवर्षी होतो भव्य दिव्य स्वरूपामध्ये, तसा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याही वर्षी होणार आहे. ऑपरेशन टायगर बघा, कालच एक प्रवेश झाला माजी आमदारांचा. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे, कारण की लोक जी आहेत ही माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करतात. 2.5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे कामं केली शिंदे साहेबांनी, ज्या प्रकारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले, ज्या प्रकारे वेगवेगळ्या योजना आणल्या, 2.5 वर्षांमध्ये इतकी कामं झाली की याच्या अगोदर इतकी कामं कधी झाली नव्हती. आज त्यांच्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते गेल्या 2.5 वर्षांपासून तर येतातच आहेत पक्षामध्ये, येणाऱ्या काळामध्ये अजून येतील. पण काही लोकांना जे आहे ते डिनर डिप्लोमॅसी काय त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. काही लोक मेसेज करून आपापल्या आमदारांना खासदारांना सांगतात की आवर्जून तुम्ही जाऊ नका, त्यांना जायचं असतं, पण ते सांगितल्यानंतर पण जे लोक आहेत ती आमचा एक ऋणानुबंध जो आहे, जो ऋणानुबंध ते लोक स्थापन करू शकले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्यांच्या नेत्यांबरोबर, त्यांच्या आमदारांबरोबर, खासदारांबरोबर, तो आम्ही स्थापन केलेला आहे. आमची एक मैत्री आहे, त्याच्यामुळे ते मैत्री खातर येत असतात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॉलिटिक्स जर दिसत असेल तर मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, त्याच्यामध्ये पण त्यांना पॉलिटिक्सच दिसतंय. आज त्यांनी थोडंसं, मी नेहमी म्हणतो, आत्मपरीक्षण करा जरा, तुमच्यापासून लोक दूर का जात आहेत. आज महाविकास आघाडीची लोक पण जी आहेत ही तुमच्यापासून दूर जात आहेत. महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर जे आहेत हे पण तुमच्यापासून दूर जात आहेत. का जात आहेत याचं जरा आत्मचिंतन जर केलं तर त्याचं उत्तर नक्की मिळेल. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.